पीओके दहशतवाद्यांचं जंगल मंगल. दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पचे फोटो समोर. भारतानं फाडला पाकचा बुरखा. हा फोटो नीट पहा. पहलगाम हल्ल्यापूर्वी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि लष्कर ए तोयबानं याच ठिकाणी दहशतवाद्यांना गोळ्या चालवण्याचं ट्रेनिंग. त्याचे धक्कादायक पुरावे भारताच्या हाती लागले. मात्र या पुराव्यांमध्ये नेमकं काय पाहूया. खैबर पख्तूनख्वाच्या जंगल मंगल परिसरात दहशतवाद्यांचं प्रशिक्षण केंद्र. दहशतवाद्यांना कठोर कमांडो प्रशिक्षण. प्रशिक्षणानंतर दहशतवादी भारतीय सीमेजवळील लॉन्च पॅड्सवर तैनात. सॅटेलाइट फोटोत रहिवासी इमारती, ट्रेनिंग ग्राउंड, मशीद, गेस्ट मीटिंग सेंटर. पगला बियार जागेवर दहशतवादी आणि ISI मध्ये बैठका. भारतीय सैन्याचं प्रचंड नुकसान करण्याचा डाव. दुसरीकडे पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड करायला सुरुवात केली आहे. याच प्रकरणी NIAच्या तपासात लष्कर ए तोयबाचं नाव समोर आलं. पहलगाम हल्ल्यातील 26 निष्पापांच्या मृत्यूला लष्कर ए तोयबा जबाबदार असल्याचं समोर आलं. एवढंच नाही तर भारतीय लष्करानं जम्मूच्या पूंछ जिल्ह्यातील सुरनकोटमधून भारतानं स्फोटकं जप्त केली आहेत. 5 IED जप्त, 1 ते 5 लिटरचे गॅस सिलेंडर, काळ्या रंगाची दुर्बीण, 2 वायरलेस सेट, 2 टोप्या, 3 काळ्या रंगाच्या पॅन्ट्स जप्त करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचे नापाक इरादे भारतानं नेस्तनाबूत केले. मात्र या दहशतवाद्यांना वेचून वेचून ठेचण्यासाठी लष्करानं कोणती रणनीती आखायला हवी. की सगळ्या ट्रेनिंग कॅम्पचे आपल्याला फोटो मिळालेले आहेत. ज्याच्यामध्ये असं दिसतं की हे जे ट्रेनिंग कॅम्प होते अत्यंत चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज केले होते. कारण जे दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पमधून ट्रेनिंग होऊन सीमेवरती किंवा LOCवरती आले होते ते आता घाबरून पळून गेलेले आहेत. आणि आपण हे ISI आणि लष्करी तोयबाचे जे दुष्कृत्य आहे हे आपण तोडायला पाहिजे. आणि अशा प्रकारच्या सगळ्या ट्रेनिंग कॅम्पवरती आपली नजर असायला पाहिजे. भारत शांत आणि संयमी असल्याचा गैरफायदा पाकिस्तान्यांनी घेतला. मात्र आता भारत दहशतवाद्यांचे पुरावे एकत्र करून पाकचा बुरखा पाडणार हे तर निश्चित आहे. मात्र भारतानं एवढ्यावरच न थांबता पुन्हा एकदा थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड्स, ट्रेनिंग सेंटर उद्ध्वस्त करून दहशतवाद्यांचं आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तान्यांचं कंबरडं मोडण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV.